नमस्कार सगळ्यांना. आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे. त्यानिमित्ताने आपण दिलासा डे केअर आजींच्या घरी ज्येष्ठ नागरिक दिन हा साजरा करणार आहोत. पण हा साजरा आपण करणार नसून साऊथ इंडियन असोसिएशनचं जे फिजिओथेरपी कॉलेज आहे त्याचे जे डॉक्टर्स आणि स्टुडंट्स गेले 2.5 वर्षापेक्षा जास्त आपल्याशी संबंधित आहेत आणि आपल्या बरोबरीने व्यायामाचं दान करण्याचं सेवा देतात आणि हा व्यायाम पण खास ज्येष्ठांसाठी असलेला. तर ती टीम 2 डॉक्टर्स 2-3 स्टुडंट्स इथे हजर आहेत. त्याचबरोबर आपल्या सगळ्या आजी हजर आहेत आणि दिलासा विरंगुळा केंद्राचे जे नैमित्तिक व्यायाम करणारे आहेत पैकी 5 जण तिथे हजर आहेत. सीमा घैसास, आपल्या गीतांजली गंदे मॅडम जे दिलासा डे केअरचे सगळं ऍडमिनिस्ट्रेशन बघतात त्या हजर आहेत आणि अपर्णाताई चिटणीस पण हजर आहेत. आणि आता आपण संपूर्ण कार्यक्रम हा तिथून बघणार आहोत. त्यामुळे माझा किंवा आपला कोणाचाही एकमेकांशी संपर्क नसणार. तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला पुढे जायचं आहे. आणि याच्यापुढचं मी गंदे मॅडमना सगळ्यांची ओळख करून देतील त्या आणि पुढची सूचना मी त्यांच्याकडे देते. ऑलवेज वेलकम. ज्येष्ठ नागरिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. सर्वांचे दिलासामध्ये सहर्ष स्वागत करते. आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे. सर्वच दिलासा आणि विरंगुळ्यातील ज्येष्ठांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांना आयुर आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी मी प्रार्थना करते. आजच्या या दिवशी आपल्या बरोबर डॉक्टर सानिका मॅडम आणि शीतल मॅडम व सहकारी आहेत ही विशेष आनंदाची गोष्ट आहे. आणि आज ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रम सादर करण्यासाठी ते आल्यात हे विशेष आहे. गेले 1.5 वर्षाहून जास्त काळ आपल्याला शीतल मॅडम योगदान देत आहेत. व्यायाम छान शिकवले त्यांनी, बसून ज्येष्ठ नागरिकांसाठी, उभा राहून. तसेच त्यांनी स्पेशल आपल्याला ऑनलाईन कोरोनाच्या काळात पण शिकवलेलं आहे. त्यांनी स्पेशल डिझाईन करून आपल्याला सूर्यनमस्कार शिकवलेले. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या वयानुरूप सगळ्यांना व्यायाम शिकवले नाही, हलके फुलके. आणि त्यामुळेच आमचे ज्येष्ठ नागरिक सगळे आज ठणठणीत आहेत आणि सगळ्या कमी झालं. हात पाय दुखणे, कंबर मान दुखणे, आजीना आमच्या एका चक्कर येत होती ती त्यांची कमी झाली. त्यामुळे सगळे ऍक्टिव्ह झालेले आहेत सगळे. आजच्या विशेष दिवशी आपल्याला डान्स थेरपी त्या शिकवणार आहे. तत्पूर्वी मी त्यांच्या दोघींची ओळख करून देते. डॉक्टर शीतल औरंगाबादकर. बालपण त्यांच्या सोलापूरला गेलाय आणि सासर कल्याणला आहे. शिक्षण संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे मास्टर डिग्री घेतली आहे. कम्युनिटी फिजिओथेरपी हा त्यांचा स्पेशलायझेशनचा विषय आहे आणि सिनियर सिटीजन साठी त्या खूप स्पेशल काम करतात. SI कॉलेज मध्ये प्राध्यापक आहेत. बाकी तुम्ही डॉक्टर सानिका मुजुमदार. बालपण कल्याणला गेले, त्यांचं ओक शाळेत शिक्षण झालेलं आहे. पुण्यात DY पाटील मध्ये फिजिओथेरपी केले आणि मास्टर डिग्री MGM ला घेतली आहे. त्यांचं पण कम्युनिटी फिजिओथेरपी आहे, पण वुमेन्स हेल्थ मध्ये स्पेशलायझेशन आहे. त्या SI कॉलेज मध्ये आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मला नावं एवढी सगळी माहिती नाहीये, पण त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करते आणि त्यांना सांगते की वेळ घालवत नाही, डान्स सुरुवात करा. नमस्कार सगळ्यांना. खूप छान वाटतंय आज तुम्हाला सगळ्यांना बघताना. आणि ऑफलाईन तर आहातच, म्हणजे माझ्या समोर जितके आपले इथल्या आजी आहेत प्लस आपले दिलासाचे पण मेंबर्स जॉईन झाले आणि मला माहिती तिकडे ऑनलाईन पण काही मेंबर्स जॉईन झाले. रवींद्र धानोरकर सर पण आहेत, चिटणीस मॅडम आहेत आणि बाकीचे सगळे जे आपले डिग्निटरीज असतील. तर आमच्या कॉलेजच्या वतीने SI कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या वतीने परत एकदा गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज इंटरनॅशनल डे ऑफ एल्डरली आहे. आज हे सगळ्यांनाच माहिती आहे.
तर त्याच अनुषंगाने आणि प्लस आज आमच्या इन्स्टिट्यूटचा फाउंडेशन डे पण आहे SI इन्स्टिट्यूटचा. आणि SI कॉलेज हे डोंबिवलीकरांना काय ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच आहे. तर त्याच्यासाठीच आजचा जो आमचा छोटासा एक प्रोग्राम आहे. आणि पण ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हा दिवस वगैरे तर आहेच, पण प्लस आज आम्हाला असं वाटलं की आम्हाला तुम्हाला थँक्यू बोलायचंय. म्हणजे जे काय ऍज अ सिनियर सिटीजन मग आमच्या घरी सगळ्यांच्या घरी आजी असते, आजोबा असतात, पण जसं मी बोलली की माझं स्पेशालिटी, माझं एक फेवरेट फील्ड म्हणजे ते पण जिरॅट्रिक्स आहे. तर मला नेहमी असं नुसतं ट्रीटमेंट एवढंच राहत नाही, पण जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत काम करतो तर इतके ब्लेसिंग्स मिळतात आणि इतकं एक आपलंच पण म्हणजे असं वाटतं की आपले घरातलीच सगळे आहेत आणि ती आपुलकी तिथे आम्हाला वेळोवेळा जाणवली. तर त्याच्यासाठीच एक छोटासा प्रोग्राम आम्ही आज ट्राय करतोय. तर आम्हाला आशा आहे तुम्हाला आवडेल. आता मी माझी कलीग डॉक्टर सानिका यांना माहिती देते, ते एक छोटस वेलकमचा प्रोग्राम सादर करते. नमस्कार, आवाज येतोय ना सगळ्यांना? मी डॉक्टर सानिका मुजुमदार आणि सगळ्यांना SI कॉलेज तर्फे ज्येष्ठ नागरिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आरोग्य उत्तम निरोगी तुम्ही राहायला हवात पूर्ण सदैव, हीच आमची इच्छा आहे. आणि मी आत्ताच जॉईन झालाय या इन्स्टिट्यूटला, पण तरी सुद्धा जेव्हा मी 2-3दा फक्त इथे आलेले आहे, पण जेव्हाही मी आले इथे तेव्हा मला पूर्ण पॉझिटिव्हिटी मिळते, एक सकारात्मक ऊर्जा मला या जागेमधून आणि सगळ्यांना भेटून तुम्हाला मिळते. आणि ते म्हणजे या जागेचं वैशिष्ट्य आहे इतकी सुंदर हिरवळ आणि झाडं वगैरे, निसर्ग तर इकडचा सुंदरच आहे, त्याच्यासोबतच इकडचे जे स्टाफ आहेत, केअरटेकर्स आहेत, ते पण खूप छान आहेत, खूप मनमिळाऊ वगैरे आहेत. आणि तुमच्याबद्दल बोलायचं तर काय बोलणार, कारण मी अगदी पहिल्यांदा आले तेव्हाच मला असं वाटलं की अरे माझे सगळे आज्यांसारख्याच आहेत. आणि ती एक आपुलकी आणि ती एक जवळीक मला तुम्हाला सगळ्यांना भेटून मिळाली प्रत्येक वेळेला जेव्हा मी आले तेव्हा. तर असंच प्रेम तुमचं आमच्यासाठी सदैव पाठीशी राहू द्या. तुमची सेवा काय म्हणू आता मला माहित नाही, पण तुमचं पूर्ण ट्रीटमेंट किंवा जे पण तुमच्यासाठी आम्हाला झटण्याची संधी आम्हाला वेळोवेळी लाभू दे, हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करेन. तर या प्रोग्राम निमित्त मला एक विंदा करंदीकरांची कविता सादर करायची आहे, आयुष्याला द्यावे उत्तर म्हणून. तर ती मी एक सादर करते. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठडकावून सांगावे, संकटासही ठडकावून सांगावे, आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही, करून जावे असेही काही दुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. अशाच खूप गोष्टी आम्ही लहान लहान तुमच्याकडून शिकत असतो
की कसं वागावं आयुष्यात, किंवा काय म्हणजे आम्ही ट्रीटमेंट देतो पण त्याच्याऐवजी आम्हालाच तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी मिळत असतात. तर एवढं बोलून मी माझे शब्द संपवते. थँक्यू. आम्ही तुमच्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड आणलेलं आहे. सगळ्या ह्या मुलांनीच मेहनत घेऊन केलेलं आहे तुमच्यासाठी. तर ते एकदा, आणि एक भेटवस्तू आहे छोटीशी, तर त्याचा स्वीकार करावा सगळ्यांनी. आजी नाही आहेत ना, ज्येष्ठ नागरिक नाही. बघा हिरवळ घालून आले. कसं वाटलं सगळ्यांना ग्रीटिंग कार्ड? आवडलं? आमच्या मुलांनी मेहनत घेऊन केलंय ते सगळ्यांसाठी. गिफ्ट पण नंतर तुम्ही उघडून बघा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा, आणि आवडलं का ते नक्की आम्हाला सांगा. आणि ते गिफ्ट वापरा. वापरा. आणि ती जे तुम्ही युज करू शकता तर ते वापरा. सगळे सेट झाले. बसा. बसा. नाही बसू शकता. तर आता आपला सेशन सुरू करूया. सगळे रेडी आहेत? ओके. तर आज एक मी डान्स मुवमेंट थेरपीचा सेशन घेणार आहे. तर हा एक प्रिलिमिनरी म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट आहे तुमच्या सोबत. तर फक्त
असे इन्स्ट्रक्शन्स असं काही खूप वेगळं नाही, पण एक 4 बिफोर आय स्टार्ट काही गोष्टी सांगायच्या आहेत मला. तर जेव्हा आपण हे नॉट एक्सरसाइज जेव्हा सेशन करू, तर मला असं एक सांगायचं की तुम्हाला यात काही राईट रॉंग असं नाहीये, कोणी जज करणार नाहीये, ठीक आहे. लेट गो, म्हणजे तुम्हाला फक्त म्युझिक वरती तुम्हाला जसं जमेल तसं मुवमेंट्स करायचे. मी अगोदर सांगितले इथे असं कोणी हे नाही करणार, असं का केलं तसं का केलं. इट इज जस्ट अ फॉर्म ऑफ एक्सप्रेशन. ओके, तुम्हाला म्युझिक सोबत आणि डान्स, तर मला माहिती इथे खूप मस्त डान्सर्स आहेत, सिंगर्स आहेत, जे आम्हाला पण टक्कर देतील. पण मी जसं बोलली की प्रिलिमिनरी फर्स्ट सेशन आहे, तर मला पण एकदम जेंटल स्लो करायचं आहे एक गोष्ट. दुसरं म्हणजे मी जसं बोलले सेल्फ एक्सप्रेशन, इट्स मोर ऑफ सेल्फ एक्सप्रेशन. आणि आय म्हणतो इट इज सायकोथेरपी. तर आता मी तुम्हाला त्यात काही थिअरी, सायकोथेरपी आहे, फिजिकल, इमोशनल, ते मी जास्त काही लेक्चर देणार नाही. पण जे आपल्याला मुवमेंट्स करायचे आहेत, तर सेमी सर्कल म्हणजे असं थोडं आपल्या चेअर्स ऍडजस्ट करावे लागेल, थोडा डिस्टन्स ठेवावं लागेल. मॅक्झिमम जे आपण करू ते सिटिंग पोझिशन मध्येच करूया. आणि आजींना जर असं काही वाटतंय की जमत नाहीये कुठली गोष्ट, उभं राहायचं रे, तर मी ते लास्टला घेईन, पण ते जे काही मुवमेंट्स आहे तुम्ही बसून पण करू शकता. मी जसं सांगितले की तुम्हाला जस्ट एन्जॉय करायचं आहे. ओके, म्युझिक सुरू असेल आणि एक जास्त वेळ पण घेणार नाही, तुम्हाला एक्झर्शन वगैरे पण होऊन देणार नाही. आपल्याला फक्त फ्रीली यू हॅव टू एक्सप्रेस योरसेल्फ. मधून मधून मी थोडे इन्स्ट्रक्शन्स देईल, दॅट्स ऑल. तुम्हाला मला बघायचे आणि मला तसं फॉलो करायचे. रेडी? आपण थोडंसं ऍडजस्ट करून घेऊया. थोडंसं डिस्टन्स तुम्ही इकडे. सगळे बसले? आजी तुम्ही बसू शकता. जे जे इन्क्लूड असणार आहे, प्लीज सर्कल मध्ये या. थोडस अंतर ठेवा. खुर्चीवरती बसायचंय. हा, बसून घ्यायचंय सगळ्यांनी खुर्चीवरती. फर्स्ट आपण चेअर बेंचेस करणार आहोत. ओके, तर म्युझिक स्टार्ट करीन मी, पण सुरू करू. आजी रेडी? ओके, तर पहिलं जे आपले सुरू म्युझिक तर करणार आहे, तर फर्स्ट पार्ट जो आहे इट इज मोर ऑफ सेल्फ टच. ओके, तर ह्यात असं आहे, आपण मी जेव्हा बोलते की स्वतःला एक्सप्रेस करायचं, बरोबर आहे, पण स्वतःला एक्सप्रेस करणे हे तर डान्स तुम्ही करणार, पण स्वतःला फील पण केलं पाहिजे, स्वतःला एकदा अनुभवायला पाहिजे, बरोबर आहे. तर आपले सेन्सेस आहेत, राईट. तर आपण फर्स्ट सेल्फ टच करणार आहोत. तर पहिल्यांदा मी जसं करतेय, तुम्हाला डोळे उघडून तेच मुवमेंट करायचे. यू हॅव टू फॉलो मी. आणि मी नंतर जेव्हा सांगेन, मग डोळे बंद करून तीच मुवमेंट करायची. ओके, तर आणि मी परत सांगते की जस्ट गो विथ द फ्लो. म्युझिक स्टार्ट करूया.
Feel the movement. आता सेल्फ टच. आता आपण जसं केलं डोळे बंद. मुवमेंट जसं जमेल तसं, कोणी तुला जज करणार नाहीये. जस्ट फील युअर टच. क्लोज युअर आईज.
हे मुवमेंट करताना? एक दोघे जण काय कसं वाटलं? सुरुवातीला आधी आभार मानते तुमचे. तुम्ही आज आम्हाला या वातावरणात आणलं. आम्ही क्षणभर स्वतःला विसरून गेलो आणि आम्ही आमचं जे काही स्पर्शज्ञान आहे ते आम्ही डेव्हलप केलं आणि मिठी मारा वाढलं तेव्हा खरंच आम्हाला मिठी मारली. आमची मिठी आम्हाला नव्हती तर ती अंतरीच्या आत्मारामाला होती असं मला त्याच्यावर भाग झाला. तर नेक्स्ट आपला सेक्शन सुरू राहील म्युझिक ऑन. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय तर सेल्फ टच नंतर ब्रीदिंग अवेअरनेस म्हणजे आता आपला श्वासाचा तुम्हाला कसा आपण श्वास घेतो, ब्रीदिंग कसं करतो त्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत आपण हलके थोडे बॉडी मुवमेंट्स म्युझिक वरती सुरू करणार आहोत.
Join your hands. सगळ्यांनी हात जवळ घ्यायचे. ओके, तर सगळे कसं वाटलं सगळ्यांना? खूप मस्त. आमच्या शीतल आहेत आणि त्यांनी हे स्वतः डान्स पण शिकणार आहेत, त्यामुळे ते शिकल्या की लगेच त्यांना एक 2 गेम्स अरेंज केलेत. ओके, तर पहिला आहे पासिंग द पार्सल. सगळ्यात जण आपण खेळ वस्तू म्हणू शकतात, गाणं म्हणायचं असेल तर गाणं म्हणू शकतात, किंवा अभिनय करायचा असेल किंवा डान्स करायचा असेल तर डान्सही करू शकतात. ओके, हे सगळे गेम्स तुम्हालाच मजा येण्यासाठी ठेवलेले आहेत, त्यामुळे पूर्ण याचा मनसोक्त आनंद घ्या. आणि आम्हाला, मी नवीन आहे त्यामुळे मला कळू द्या की तुम्ही कोण कोण काय काय करतात छानपैकी. ओके, स्टार्ट करूया.
हा बॉल असेल तर. मोठ्यावाला आहे. एकच बॉल अजून पाहिजे बॉल असं पास करायचं आणि जेव्हा क्रिकेट थांबणार ना आणि ते passing ball करायचं. आजी पास करायचं. त्याप्रमाणे पुढे पासिंग द बॉल गेम खूप वेळ खेळला गेला. त्या रूपाने जवळजवळ सगळ्या आजींनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्याच्यात भाग घेतला. कोणी नृत्य केलं, कोणी फुगडी केली, कोणी बोंडला म्हटला, कोणी गाणी म्हटली, असं विविध प्रकारे प्रत्येक ज्याच्याकडे तो पासिंग बॉल थांबला त्या प्रत्येकाने आपला एक एक परफॉर्मन्स दिला आणि अशा प्रकारे उत्तम रीतीने कार्यक्रम हा संपवण्यात आला होता. काही कनेक्टिव्हिटीचा अडथळा असल्यामुळे हे वक्तव्य मी तोंडी केलेलं आहे. छान उत्तम रीतीने हा आजचा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा झालेला आहे आपल्या आजींच्या इथे. आणि मगाशी मी आपल्याला एक उल्लेख केला तो म्हणजे ज्या संस्थेचं हे कॉलेज आहे ते 76 वर्ष जुनं आपल्या डोंबिवलीतली संस्था आहे साऊथ इंडियन असोसिएशन. त्यांची डोंबिवली पश्चिमेची शाळा पण तेवढीच जुनी आहे. आणि त्यानंतर डोंबिवलीच्या पूर्वेला आपल्या एसटी स्टँड वरून पुढे गेलं तर एक 4-5 कॉलेजांचा संच त्यांनी उभा केलेला आहे. याच्यात रेग्युलर कॉलेज, मॅनेजमेंट कॉलेज आणि त्याचबरोबर हे कॉलेज फॉर फिजिओथेरपी आहे. आणि यांची आपल्याला मगाशी नमूद केल्याप्रमाणे 2.5 वर्ष साथ आहे आणि ते आपल्या बरोबरीने एका कुटुंबासारखे आहेत. वार्षिक कार्यक्रम जे काही मुलांचे असतात ते आपल्या ज्येष्ठांसाठी त्यांनी ऑनलाईन सादर केलेले आहेत, पूर्ण 2-2, 2.5 तासाचे. आणि असे 3 कार्यक्रम आपल्यासाठी सादर केलेले आहेत. तर या कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचं आणि साऊथ इंडियन असोसिएशनचे खूप खूप आभार मानून आज इथे आपण थांबूया. त्याचबरोबर आपल्या दिलासा विरंगुळा केंद्राच्या ज्येष्ठ नागरिकांनी जो आज ऑनलाईन सहभाग घेतलाय त्यांचे आभार मानून इथे थांबूया. आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असेल की आपले 5-6 मेंबर तिथे कोण गेले. तर जे रेग्युलर एक्सरसाइज करतात दर मंगळवारी त्यांच्यापैकी विचारणा केली होती आणि आपल्याला एक 5-6 जणांना तिकडे बोलवणं होतं. तर त्याप्रमाणे जे दर मंगळवारी नियमितपणे आपल्याकडे व्यायाम करतात पैकी डॉक्टर शुभदा खटावकर, आरती प्रभुणे, नितीन ठाकर, देवीदास महाजन, स्वाती अग्निहोत्री
आणि त्यांच्याबरोबर अपर्णाताई चिटणीस अशी 6 जण इथे उपस्थित होती. आता आपण इथे थांबतो.